नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं जेनेटिक टर्मिनॉलॉजी. आज या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे तर ते म्हणजे आहे मेंडेलियन लॉज ऑफ इनहेरिटन्स. मग चला आज बघूया आपण मेंडेलियन लॉज ऑफ इनहेरिटन्स. दीज आर द लॉज विच आर प्रपोज बाय द मेंडेल. हे असे लॉ आहेत की जे प्रपोज केलेले आहेत बाय मेंडेल. मग आपण इथे सुरुवात करूया. 3.3 मेंडेलियन लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल यांनी एकंदरीत 3 लॉ हे प्रपोज केलेले होते. मग ते कोणते ते आपण इथं बघूया. सगळ्यात पहिला लॉ तो आहे विच इज नोन ॲज लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड लॉ हा जो प्रपोज केलेला आहे तर तो म्हणजे आहे इट इज नोन ॲज लॉ ऑफ सेग्रिगेशन. थर्ड law is law of independent assortment. मग मेंडेल यांनी एकंदरीत 3 लॉ हे प्रपोज केलेले होते. याच्यातला पहिला लॉ तर तो म्हणजे आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा लॉ तर तो म्हणजे आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा लॉ जो आहे हा म्हणजे आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मग चला याच्यातला आपण आज पहिला लॉ बघूया, इट इज नोन ॲज लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो बघा. व्हेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ 1 or more sets of contrasting character are crossed, the allele that appears in F1 generation are dominant and the allele which do not appear is known as recessive. मग या लॉ मध्ये मी इंडिकेट करतो महत्वाचे स्टेटमेंट, तर ते बघा. वर्ड इंडिकेट केलेले आहेत. appear is known as dominant and do not appear is recessive. मग लॉ काय सांगतो बघा. मेंडेलियन लॉ काय सांगतो की ज्या वेळेला 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्युअर पॅरेंट्स, म्हणजे की असे पॅरेंट्स की जे होमोझायगस आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये दोन्ही ॲलेल हे सेम आहेत, असे इंडिव्हिज्युअल हे जर क्रॉस केले तर हे क्रॉस करत असताना त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग पेअर किती कन्सिडर केलेले आहेत, 1 किंवा एकापेक्षा अधिक. मग व्हेन 2 homozygous individual with 1 or more sets or मी इथे एक शब्द आणखीन ऍड केलेला पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस्ड, म्हणजे 2 प्युअर पॅरेंट हे जर 1 किंवा एकापेक्षा अधिक कॅरेक्टर जर कन्सिडर करून क्रॉस केले तर बघा पुढे, द ॲलेल दॅट ॲपियर्स इन F1 जनरेशन आर डॉमिनंट. म्हणजे F1 मध्ये जे कॅरेक्टर ॲपियर होईल, जे दिसेल, डोळ्यांना दिसेल, याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट. अँड विच डू नॉट ॲपियर, आणि जे ॲपियर होणार नाही अशाला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह. बघा हे समजून घेण्यासाठी एक सोपं एक्झाम्पल आपण इथं बघूया की ज्या वेळेला 2 प्युअर पॅरेंट एकमेकाशी क्रॉस केले जातात त्यामध्ये नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे 1 किंवा एकापेक्षा अधिक जरी असलं तरी F1 जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर ॲपियर होतं त्याला आपण म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे कॅरेक्टर ॲपियर होत नाही याला आपण म्हणतो रेसेसिव्ह कॅरेक्टर. मग या संदर्भामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा कन्सिडर एक करू क्रॉस की ज्याच्यामध्ये 2 पॅरेंट्स हे प्युअर आहेत, म्हणजेच कसे आहेत ते होमोझायगस आहेत. मग इथं आपण कन्सिडर करूया रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आहे, त्यामुळे एक कंपल्सरी मेल पॅरेंट असणार आहे आणि दुसरा कोण असणार आहे, फिमेल पॅरेंट.
ओके, मग इथं कोण आहेत पॅरेंट्स, हे काय आहे एक मेल आणि दुसरं कोण आहे फिमेल. तर याचा फिनोटाईप म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते फिनोटाईप कसा आहे कन्सिडर करू. फिनोटाईप हा आहे टॉल, म्हणजे जो मेल आहे हा टॉल आहे. आता फिमेल ही कशी आहे डॉर्फ. डॉर्फ म्हणजे उंचीने कमी. ओके, मग आता फिनोटाईप इथं बघा, फिनोटाईप एक आहे टॉल आणि दुसरा आहे डॉर्फ. आता इथं आपण लिहूया जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे काय, त्यांचं जेनेटिक मेकअप. ते कसे आहेत, तर आपण इथे शब्द वापरलेला आहे होमोझायगस. ओके, मग ते कसे आहेत तर प्युअर आहेत. मग म्हणून आपण एक इथं अल्फाबेट कन्सिडर करूया कॅपिटल टी. म्हणजेच एक ऑर्गॅनिझम जो मेल आहे इंडिव्हिज्युअल आहे याच्यामध्ये दोन्ही ॲलेल समान आहे, त्यामुळे याला आपण म्हटलेलं आहे होमोझायगस. दुसरा ऑर्गॅनिझम किंवा इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये आपण कॅरेक्टर दुसरं बघितलंय तर ते म्हणजे आहे डॉर्फनेस. हा पण प्युअर आहे, म्हणजे आपण इथे त्याला अल्फाबेट मांडलेला आहे स्मॉल टी. ओके, आता बघा ज्या वेळेला या टॉल मेलचा क्रॉस डॉर्फ फिमेल बरोबर होईल त्यावेळेला काय दिसेल बघा, टॉल मेल प्लांट क्रॉस विथ डॉर्फ फिमेल प्लांट. मग मेल पासून खाली येणार आहेत, निर्माण होणार आहेत, तर ते म्हणजे आहेत त्याचे गॅमेट्स. कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे मेलनी प्रोड्यूस केलेला आहे स्पर्म, तो आहे कॅपिटल टी. फिमेलनी प्रोड्यूस केलेला आहे एग ओव्हा, तर तो आहे स्मॉल टी. ज्या वेळेला या दोघांचा क्रॉस होतो त्यावेळेला नक्की रिझल्ट आपल्याला काय मिळतो. मग इथं त्यांनी दाखवलेलं F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फेलियर जनरेशन. इथं आपल्याला रिझल्ट यांचा काय बघायला मिळतो बघू. हा स्पर्म एक बरोबर फ्यूज झाला तर आपल्याला F1 जनरेशन मध्ये मिळणार कॅपिटल टी आणि दुसरा मिळणार आपल्याला स्मॉल टी. ओके, मग जी पुढची प्रोजेनी तयार झालेली आहे याच्यामध्ये एक कॅपिटल टी हा कोणाकडनं आला मेल पॅरेंटकडनं, स्मॉल टी हा कोणाकडनं आला फिमेल पॅरेंटकडनं. मग हा दिसायला कसा असेल, मेल पॅरेंट सारखा असेल का फिमेल पॅरेंट सारखा, तर हा दिसताना आपल्याला दिसला टॉल. हा दिसताना कसा दिसला टॉल. बघा हे का झालं आपण एक एक्झाम्पल सहज म्हणून कन्सिडर करू. कन्सिडर करा एक सेम एक्झाम्पल की मेल पॅरेंट जो आहे याची उंची 7 फूट आहे आणि फिमेल पॅरेंट जो आहे याची उंची आपण कन्सिडर करूया 2 फूट आहे. ओके, मग ज्या वेळेला या दोघांचा क्रॉस होईल त्यावेळेला आपल्या अनुमानाप्रमाणे या दोघांपासून तयार होणारी पुढची जी प्रोजेनी आहे याची हाईट ही काय असायला हवी. तर आपल्याला असं वाटतं, आपलं थिंकिंग असं की या दोघांचा रिझल्ट हा कसा असायला पाहिजे इंटरमिजिएट. म्हणजे टॉल पॅरेंट आहे एक मेल पॅरेंट आणि दुसरा पॅरेंट आहे डॉर्फ पॅरेंट. मग यांच्यापासून जी प्रोजेनी प्रोड्यूस होणार आहे याची हाईट सर्वसाधारण आपल्या थिंकिंग प्रमाणे ही कशी असायला हवी 5 फूट. आपण कॅल्क्युलेशन कसं केलं बघा की याची मेल पॅरेंटची उंची 7 फूट, फिमेल पॅरेंटची उंची 2 फूट, म्हणजेच या दोघांचा आपण काय केलेलं आहे ऍव्हरेज काढलेलं थोडक्यात. मग आपण कन्सिडर करतो याची हाईट तर ती 5 फूट असेल, काही जण सांगतील ती 3 फूट असेल, काही जण सांगतील 4 फूट असेल. म्हणजे सर्वसाधारण आपल्याला असं जाणवेल की याची मेल पॅरेंटपेक्षा जी तयार होणारी पुढची प्रोजेनी आहे याची हाईट कमी असेल आणि फिमेल पॅरेंटपेक्षा याची हाईट कशी असेल जास्त असेल. हे आपलं नॉर्मल थिंकिंग आहे. पण ज्या वेळेला मेंडेल यांनी पी प्लांटमध्ये हे क्रॉस केलेले होते त्यावेळेला मेंडेल यांना असे रिझल्ट मिळाले नाही. मग ते रिझल्ट कसे होते की ज्या वेळेला 7 फूट झाडाची हाईट असेल, 2 फूट झाडाच्या फिमेल पॅरेंट बरोबर ज्या वेळेला क्रॉस केला त्यावेळेला हे प्लांट टॉल मिळालं आणि याची हाईट ही काय होती मेल पॅरेंट इतकीच, म्हणजे याच्या इतकीच. ओके, मेल पॅरेंट इतकी म्हणण्यापेक्षा या एका इंडिव्हिज्युअल एवढी. मग हे का झालं याच्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. तर इथं त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये प्रेझेंट असलेला ॲलेल हा दुसऱ्या पॅरेंटकडनं आलेल्या ॲलेलला सप्रेस करतो, म्हणजे त्याचं एक्सप्रेशन हे होऊ देत नाही. बऱ्याचदा तुम्ही पण पाहिलं असेल
की तुमची इच्छा जर सपोज 10वी नंतर कॉमर्सला जायची असेल, पण घरचे म्हणणार आहेत की तुला मार्क चांगले पडलेले आहेत, आत्ताचा ट्रेंड सायन्सकडे आहे, तर मग आमची इच्छा आहे की तू काय करावं, सायन्स घ्यावं. मग कधी कधी असं पण होऊ शकतं की तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा तुम्हाला काय केलं जातं, त्या डायरेक्शनला किंवा त्या ब्रांचला तुम्हाला फोर्सफुली हे काय केलं जातं, ऍडमिट केलं जातं, तुम्हाला ते घ्यावं लागतं. म्हणजे इथं काय झालं की तुमचे जे पॅरेंट होते ते कसे झाले, डॉमिनंट झाले. त्यांनी तुमचं एक्सप्रेशन काय केलं, सप्रेस केलं. तुम्हाला कुठं जायचं होतं, कॉमर्स फॅकल्टीला, पण तुमचं एक्सप्रेशन हे त्यांनी काय केलं, सप्रेस केलं किंवा ते एक्सप्रेस होऊ दिलं नाही. मग इथं तुमचे जे पॅरेंट होते हे काय तुमच्यावर ठरले, डॉमिनंट, आणि तुम्ही कोण झाला तिथं, रेसेसिव्ह. म्हणजे इथं पण सेम केसमध्ये की कॅपिटल टी आणि स्मॉल टी असताना झाडाची उंची ही 5 फूट झाली नाही. याचं कारण म्हणजे काय की डॉर्फनेस साठीचं जो काही एक्सप्रेशन आहे त्या ॲलेलचं हे या टॉलनेसनी होऊ दिलं नाही. म्हणजेच काय झालेलं आहे की F1 जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर अपियर झालेलं आहे, अपियर झालेलं कॅरेक्टर कुठले, अपियर झालेलं कॅरेक्टर आहे टॉल. जे कॅरेक्टर अपियर झालं त्यालाच त्यांनी म्हटलेलं होतं दॅट कॅरेक्टर इज नोन ॲज डॉमिनंट कॅरेक्टर. अँड द कॅरेक्टर विच डज नॉट अपियर किंवा डू नॉट अपियर इज नोन ॲज recessive character or it is also known as recessive allele. मग जे दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस करतं आणि स्वतः एक्सप्रेस होतं याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट कॅरेक्टर. जे सप्रेस होतं, जे स्वतःहून एक्सप्रेस होऊ शकत नाही दुसऱ्याच्या प्रेझेन्समध्ये, तर ते म्हणजे कोण झालं, रेसेसिव्ह कॅरेक्टर. मग मेंडल यांनी तेच सांगितलेलं होतं या ठिकाणी एक एक्झाम्पल देऊन की कन्सिडर करा की 2 असे इंडिव्हिज्युअल आहेत की ज्यांचे पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. म्हणजे एक टॉलनेस आहे आणि दुसरा डॉर्फनेस आहे. ज्या वेळेला हे दोघं एकमेकाशी क्रॉस करतील, F1 जनरेशनला जी प्रोजेनी दिसेल, अपियर होईल, तर ती अपियर होणारी प्रोजेनी ही कोण असणार आहे, डॉमिनंट असणार आहे. आणि जी अपियर होणार नाही तर ती कशी असणार आहे, रेसेसिव्ह असणार आहे. मग अशा पद्धतीनं मेंडेल यांनी हा लॉ आपल्याला सांगितलेला होता. परत एकदा स्टेटमेंट प्रमाणे आपण जाऊ. व्हेन two individual with a homozygous pair of contrasting character are crossed homozygous आहेत, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, हे एकमेकाशी काय केले, क्रॉस. the progeny which appears in F1 generation is dominant and which do not appear is known as recessive. मग इथं अशा पद्धतीनं आपण बघतोय लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्स म्हणजे काय की जो स्वतः एक्सप्रेस होतो, दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस करून दुसऱ्याला एक्सप्रेस न होऊ देता, अशाला आपण म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर. आणि जे सप्रेस झालेलं आहे, जे एक्सप्रेस होऊ शकलं नाही, याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह कॅरेक्टर. मग अशा पद्धतीनं इथं आपल्याला मेंडेलियन लॉ हा बघायला मिळाला. मुलांनो, आणखीन एक गोष्ट ही जेनेटिक्स मध्ये लक्षात घ्या. डॉमिनंट कॅरेक्टर हे दरवेळेला इंडिकेट केले जातात बाय कॅपिटल अल्फाबेट, आणि जे काही रेसेसिव्ह कॅरेक्टर आहेत हे नेहमी स्मॉल केसमध्ये इंडिकेट केले जातात. त्यामुळे इथं जर तुम्ही लक्षात घेतलं कॅपिटल टी म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे तुमच्या की हे कुठलं कॅरेक्टर आहे, डॉमिनंट कॅरेक्टर. आणि ज्या वेळेला तुम्हाला लोअर केसमध्ये हे कॅरेक्टर बघायला मिळतं, अल्फाबेट बघायला मिळतं, तर कन्सिडर करायचं हे कसलं आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर. मग अशा पद्धतीनं कॅपिटल टी स्मॉल टी असताना सुद्धा झाड हे टॉल झालं, म्हणजेच इथं कॅपिटल टी हे डॉमिनंट आहे ओव्हर द स्मॉल टी. मग अशा पद्धतीनं हा आपल्याला बघायला मिळतो लॉ ऑफ डॉमिनन्स.